एकतर्फी प्रेमात लग्नास नकार देणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं. या तरुणानं पीडितेला मानसिक त्रास देत तिच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घालत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नागपुरातल्या पारडी पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील आरोपीची ओळख 24 वर्षीय अजय यादव राहणे दुर्गानगर अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 वर्षीय पीडित तरुणीची आरोपी अजयशी महाविद्यालयीन काळात ओळख झाली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. मात्र आरोपीला दारूचं व्यसन असल्याचं समजल्यानंतर तरुणीनं त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्यामुळे संतापलेल्या आरोपीनं गेल्या 3 महिन्यांपासून तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. तरुणीनं वारंवार नकार दिला तरीही तो तिचा छळ करत राहिला. सध्या तरुणी एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. आरोपी तिथेही पोहोचून गोंधळ घालू लागला आहे आणि तिच्याशी बोलण्यास नकार दिल्यानं तिला जीवे मारण्याची धमकी देतोय. घाबरलेल्या तरुणीनं अखेर पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात छेडछाड आणि गुन्हेगारी धमकीच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परंतु आरोपी हा नमूद पीडिताला वारंवार लग्न करण्यासाठी मागणी करत होता, तिला पाठलाग करत होता, तिला भेटत होता. तर 10 तारखेला पीडिता त्याच्या याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी हजर असताना आरोपी हा गेला आणि त्याला सांगितले की तू बाहेर ये, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. परंतु ते पीडिताने त्याला सांगितले की मी बोलणार नाहीये आणि मग तिथल्या लेबर लोकांनी त्याला काढून दिलेलं आहे. तर त्यावेळेस त्यानं धमकी दिलेली.